2025 मध्ये जर तुम्ही गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा गाड्यांबद्दल सांगणार आहे ज्या 2025 मध्ये तुम्ही चुकूनही घेऊ नका. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देणार आहे. ज्या 5 गाड्यांबद्दल मी सांगणार आहे त्यापैकी कोणतीही गाडी तुम्ही वापरत असाल आणि तुमचा अनुभव चांगला असाल आणि मी सांगितलेल्या गोष्टी जर चुकीच्या असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. मी कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही प्रोडक्टच्या विरोधात नाहीये, फक्त तुमचा निर्णय चुकू नये म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोज्ञान युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2025 मध्ये ज्या गाड्या 5 घ्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिल्या नंबरवरती येते ती म्हणजे टाटाची टिगोर. टाटा टिगोर ही 2017 मध्ये लॉन्च झाली होती. त्यावेळी कॉम्पॅक्ट सिडान सेगमेंटमध्ये सर्वात बेस्ट कॉम्पॅक्ट सिडान म्हणून टाटा टिगोरला आपण ओळखत होतो, कारण त्या गाडीमध्ये त्यावेळी सेफ्टी रेटिंग चांगलं होतं, त्या गाडीचं त्या काळानुसार इंटिरियर चांगलं होतं, त्यानंतर त्या गाडीचा रोड प्रेझेन्स त्या काळानुसार चांगला होता, त्यासोबतच त्या गाडीचा कम्फर्ट चांगला होता, ड्राईव्ह एक्सपिरियन्स चांगला होता आणि एक प्रॅक्टिकल कार होती ती, जिच्यामध्ये बूट स्पेस असेल, रिअर सीट वरती स्पेस असेल किंवा फ्रंट सीट वरती स्पेस असेल, या सगळ्या गोष्टी आयडल होत्या. त्यामुळं त्या सेगमेंटमध्ये ती गाडी खूप चांगली परफॉर्म करत होती. पण मित्रांनो, 2025 मध्ये जर का आपण पाहिलं तर ती गाडी पूर्णपणे आउटडेटेड झालेली आहे, कारण त्या गाडीमध्ये 2019 ला एक मायनर फेसलिफ्ट आलं होतं. त्यामध्ये हेडलाईटची डिझाईन, बंपरची डिझाईन आणि 4-5 फीचर अपडेट केले होते. याशिवाय कोणताही बदल त्या गाडीमध्ये आतापर्यंत केलेला नाहीये. म्हणजे जवळपास 8 वर्ष झाले पण त्या गाडीमध्ये कोणतंही नवीन जनरेशन आलेलं नाहीये किंवा एखादा मेजर फेसलिफ्ट त्या गाडीमध्ये आलेला नाहीये. जर का आपण त्या सेगमेंटचा विचार केला तर त्या सेगमेंटमध्ये जे कोणतेही सगळे प्लेयर आहेत त्या सगळ्या प्लेयरनी त्यांच्या नवीन जनरेशन कार आणलेले आहेत. त्यामध्ये नवीन सगळे अपडेटेड फीचर आहेत, प्लास्टिक क्वालिटी, इंटिरियर क्वालिटी एकदम बेस्ट आहे, नवीन लुक त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं त्या गाड्यांचा रोड प्रेझेन्स हा खूप बेस्ट आहे टाटा टिगोरच्या तुलनेत. आणि टाटा टिगोरची इंटिरियर क्वालिटी जर का आपण पाहिलं तर फिट अँड फिनिशिंग गाडीची एवढी अप टू द मार्क नाहीये, प्लास्टिक क्वालिटी चांगली नाहीये. त्यामुळे ती गाडी सध्याच्या म्हणजे 2025 मध्ये जर का तुम्ही कन्सिडर करणार असाल तर त्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही 10 वर्ष जुन्या गाडीत बसला आहात. त्यामुळे 2025 मध्ये मित्रांनो, तुम्ही टाटा टिगोर चुकूनही घेऊ नका. याऐवजी तुम्ही मित्रांनो मारुतीची डिझायर जी आहे त्याच्यामध्ये चांगलं फेसलिफ्ट आले, न्यू जनरेशन आहे, ती हुंडाईची ऑरा आहे. आणि तुमचं जर का बजेट चांगलं असेल आणि तुम्हाला एक चांगली प्रीमियम सिडान पाहिजे असेल, कॉम्पॅक्ट सिडान ज्याच्यामध्ये चांगले फीचर असतील आणि चांगले इंजिन 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हुंडाची अमेज नक्कीच कन्सिडर करू शकता कॉम्पॅक्ट सिडान सेगमेंटमध्ये. यानंतर 2 नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती एमजी कडून येते. तिचं नाव आहे एमजी कॉमेट. मित्रांनो, ही इलेक्ट्रिक कार आहे. मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे पेट्रोल कार दररोज वापरणं थोडंसं कॉस्टली पडत आहे आणि ते खिशाला परवडत पण नाहीये. त्यामुळे बरेचसे लोक आता ईव्ही कारवरती शिफ्ट होत आहेत आणि बऱ्याच लोकांचा प्रेफरन्स हा एमजी कॉमेटला आहे. पण मित्रांनो, ही गाडी थोडीही सेन्सिबल मला वाटत नाही, कारण ज्या किमतीमध्ये ही गाडी येते ना त्या किमतीच्या हिशोबानं या गाडीमध्ये स्पेस पण चांगला नाहीये, सेफ्टी पण चांगली नाहीये आणि रेंज पण चांगली नाहीये. आणि ही गाडी एक कार वाटतच नाहीये, एक डब्बा वाटतो. जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला, ह्या गाडीची किंमत आहे ती 7 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ऑन रोड. तर मित्रांनो, ह्या गाडीला एवढे पैसे देणं ज्याच्यामध्ये स्पेस पण नाहीये, ज्याची रेंज पण चांगली नाहीये, ज्याच्यामध्ये सेफ्टी पण नाहीये. या गाडीचा जर का आपण पुढचा बोनेट पाहिला तर या गाडीला बोनेट नाहीये. त्यामुळे जर काही कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर क्रम्पल झोन जो ऍब्झॉर्ब करायला जो बोनेटचा यूज असतो तो या गाडीमध्ये बिलकुलही नाहीये. 4 माणसं या गाडीत कसे तरी बसू शकतात, म्हणजे 4 माणसे बसू शकतात. पण ज्यावेळी आपण रिअर सीट वरती बसायला जातो त्यावेळी आपल्याला फ्रंट डोअर मधून जावं लागतं. ह्या गाडीला फक्त 2 डोअर आहेत आणि बूट स्पेस या गाडीमध्ये बिलकुलही नाहीये. जर का तुम्ही शहरात वापरण्यासाठी गाडी घेत असाल आणि जर का तुम्हाला तुमच्या ग्रोसरीज आणायच्या असतील, कोणतेही सामान इकडून तिकडे न्यायचं असेल तर त्या केसमध्ये पण तुम्ही या गाडीचा यूज करू शकत नाहीये. तर मग या गाडीचा पर्पज काय आहे? तर ह्या गाडीचा पर्पज फक्त एवढाच आहे, तुम्हाला जर का डेली ऑफिसला जायचं असेल आणि ऑफिसवरून यायचं असेल आणि दुसऱ्या कोणत्याही कामासाठी ही गाडी वापरायची नसेल तरच तुम्ही एमजीची कॉमेट घेऊ शकता. पण जर का तुम्हाला एक प्रॉपर कार पाहिजे असेल ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी करू शकत असाल, तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकत असाल, तुमचे जे काही शॉपिंग वगैरे असेल ते पण तुम्ही आणू शकत असाल, अशी जर का गाडी पाहिजे असेल आणि एक सेफेस्ट कार पाहिजे असेल तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन या बजेटमध्ये टाटाची टियागो ईव्ही मध्ये एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मित्रांनो, ही गाडी तुम्हाला एमजी कॉमेटपेक्षा 1.5 ते 2 लाख रुपये महाग पडू शकते, पण ती गाडी घेतल्यानंतर ती प्रॉपर कार आहे,
तिचा शेप पण पूर्णपणे कारचा आहे. त्या गाडीमध्ये 5 माणसं बसून तुम्ही कुठेही जाऊ शकता. त्या गाडीची रेंज चांगली आहे. त्या गाडीला ग्लोबल एनकॅप मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेलं आहे. त्या गाडीमध्ये बूट स्पेस आहे, स्पेस चांगला आहे, सेफ आहे आणि त्या गाडीचा लुक म्हणजे प्रॉपर ती एक कार वाटते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, तुम्ही थोडंसं बजेट स्ट्रेच करून टाटा टियागो वरती गेलेला निर्णय हा अगदी बेस्ट ठरू शकतो. किंवा जर का तुम्ही अजून थोडं बजेट वाढवत असाल तर एमजी कडूनच येणारी विंडसर सुद्धा अगदी बेस्ट पर्याय आहे. तिच्यासारखा कम्फर्ट ह्या सेगमेंटमध्येच नाही तर तिच्या वरच्या सेगमेंटमध्ये पण कोणीही ऑफर करत नाही. एवढा बेस्ट कम्फर्ट एमजीच्या विंडसर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तिची रेंज पण ठीकठाक आहे, जी तुम्हाला शहरातल्या शहरात वापरायला एकदम बेस्ट होऊ शकतं. तर मित्रांनो, ही 2 नंबरची जी गाडी आहे एमजी कॉमेट, ही चुकूनही घेऊ नका. ह्या गाडीला घेण्याचा कोणताही सेन्स 2025 मध्ये बिलकुलही बनत नाही. नंबर 3 वरती जी गाडी आहे मित्रांनो, ही गाडी महिंद्रा कडून येते. या गाडीचं नाव आहे स्कॉर्पिओ क्लासिक. मित्रांनो, स्कॉर्पिओचे 2 व्हेरियंट येतात, स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन. स्कॉर्पिओ एन ही वन ऑफ द बेस्ट कार आहे. तिचा रोड प्रेझेन्स एकदम खतरनाक आहे. त्या गाडीचं इंजिन पॉवरफुल आहे. त्या गाडीमध्ये कम्फर्ट चांगला आहे. तुम्ही स्कॉर्पिओ एन बिनधास्त घेऊ शकता. पण जर तुम्ही स्कॉर्पिओ क्लासिक घेण्याचा प्लॅन करत असाल तर मित्रांनो, तुम्ही थांबा. अगोदर ही गोष्ट आहे का, ह्या गाडीचं जे स्ट्रक्चर आहे हे 20 वर्ष जुनं आहे. या गाडीमध्ये 20 वर्षापासून कोणताही मेजर अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही. जे नेक्स्ट जनरेशन आलं त्याचं नावच बदललं, ती स्कॉर्पिओ एन केली आणि स्कॉर्पिओ क्लासिक आहे तशीच ठेवली. या गाडीमध्ये 20 वर्षापासून कोणताही बदल नाहीये. जर का या गाडीचं सेफ्टी रेटिंग आपण पाहिलं तर या गाडीमध्ये फक्त ग्लोबल एनकॅप मध्ये 1 स्टार मिळाले या गाडीला सेफ्टीमध्ये. या गाडीचं स्ट्रक्चर तर जुनं आहे. आता खूप लोक असं म्हणतील की गाडीचा पत्रा खूप जाड आहे त्यामुळे गाडी सेफ असेल. मित्रांनो, पत्र्यावरून गाडीची बिल्ड क्वालिटी ही ठरत नसते. पत्रा हा फक्त वरून लावलेली एक शीट असतं, त्याच्यामुळे गाडीची बिल्ड क्वालिटी कधीही ठरत नसते. गाडीचं जे इंटिरियर स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरवरूनच गाडीची बिल्ड क्वालिटी ठरत असते. त्यामुळं स्कॉर्पिओ क्लासिक यामध्ये अतिशय वीक आहे आणि स्कॉर्पिओ क्लासिकचा जर का ए पिलर पाहिला तर तो सगळ्यात वीक आहे. तो सगळ्यात अगोदर डॅमेज होतो जर का ऍक्सिडेंट झाला तर. आणि जर का ए पिलर डॅमेज झाला तर आतल्या लोकांना काय सेफ्टी राहिली. त्यामुळे मित्रांनो, पत्र्यावरून कोणत्याही गाडीची बिल्ड क्वालिटी ठरवू नका. स्कॉर्पिओ क्लासिक मध्ये मित्रांनो जे फीचर येतात ना ते खूप आउटडेटेड झाले आहेत आणि जे गरजेचे फीचर आहेत ते स्कॉर्पिओ क्लासिक मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. यासोबतच मित्रांनो, त्या गाडीमध्ये आपल्याला बॉडी रोल खूप पाहायला मिळतो. मित्रांनो, मी मान्य करतो स्कॉर्पिओ क्लासिक सारखा रोड प्रेझेन्स सध्या तरी त्या बजेटमध्ये कोणत्याही गाडीचा नाही. वन ऑफ द बेस्ट रोड प्रेझेन्स हा स्कॉर्पिओ क्लासिकचा आहे आणि त्यातून जर का ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ असेल तर ती आग लावून टाकते रोडवरती. एवढा खतरनाक रोड प्रेझेन्स त्या गाडींचा आहे. पण ऍक्च्युअली जर का आपण एखादी गाडी घेत आहे आणि तिच्यासाठी 18 ते 20 लाख रुपये देत असेल तर आपण विचार केला पाहिजे की ह्या गाडीचा प्रॅक्टिकली यूज काय आहे. जर का तुम्हाला फक्त रोड प्रेझेन्स मॅटर करत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे स्कॉर्पिओ क्लासिक घेऊ शकता. पण जर का तुम्हाला एक प्रॅक्टिकल फॅमिली कार पाहिजे असेल तर स्कॉर्पिओ क्लासिकच्या ऐवजी तुम्ही दुसरा ऑप्शन महिंद्रा कडूनच जो येतो तो म्हणजे स्कॉर्पिओ एन नक्कीच ट्राय करू शकता. मित्रांनो, स्कॉर्पिओ क्लासिक मध्ये अपडेटेड फीचर नाहीये, सेफ्टी रेटिंग चांगली नाहीये, स्पेस अजिबात नाहीये. जर का 6-6 फुटाचे फ्रंट आणि रिअर सीटवरती 2 जण बसले तर तिथं स्पेसच भेटणार नाही तुम्हाला. यासोबतच मित्रांनो, जे थर्ड रो मध्ये सीट आहे ते जम्पिंग सीट आहे, त्यामुळे तिथेही सेफ्टी नाहीये. आणि जर का थर्ड रो मध्ये कोणी बसलं तर तिथे तुम्हाला बूट स्पेस मिळत नाहीये. स्कॉर्पिओ क्लासिक ठीक आहे, म्हणजे तिचा रोड प्रेझेन्स चांगला आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, फक्त ती बघण्यासाठी चांगली आहे, घरी आणण्यासाठी ती गाडी चांगली नाहीये. तिच्यापेक्षा तुम्ही स्कॉर्पिओ एन नक्कीच घेऊ शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल 2025 मध्ये स्कॉर्पिओ क्लासिक घेणं थोडंही सेन्सिबल नाहीये, कारण त्या गाडीमध्ये आता व्हेरियंट पण जास्त ठेवलेले नाहीये. तुम्हाला पाहिजे जशी तुम्ही पिक करू शकाल. आता फक्त त्या गाडीमध्ये 2च आपल्याला व्हेरियंट पाहायला मिळतात. एकाची किंमत खूपच कमी आणि एकाची किंमत खूपच जास्त आहे. त्यामुळं मी असं सांगेल की तुम्ही स्कॉर्पिओ एन कडे नक्की जा. जर का तुम्हाला एक रिअल एसयूव्ही लुक पाहिजे असेल, रोड प्रेझेन्स चांगला पाहिजे असेल, स्पेस कम्फर्ट चांगला पाहिजे असेल, नवीन फीचर पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच स्कॉर्पिओ एन कडे जाऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, नंबर 4 वरती जी गाडी आहे ती गाडी मारुतीची आहे, मारुतीची एस्प्रेसो. मित्रांनो, या गाडीला सोशल मीडियावरती तर एवढं ट्रोल केलं गेलं आहे आणि ऍक्च्युली ती गोष्ट ट्रोल करणं खरं पण आहे, कारण ह्या गाडीचा लुक जो आहे तो मारुतीच्या डिझाईन लँग्वेज मधला अजिबात वाटत नाही. कारण मारुती नेहमी हे सेटल लुक बनवत असते, म्हणजे ती गाडी 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर सुद्धा वेगळी काय वाटणार नाही अशी डिझाईन नेहमी मारुतीच्या कारची असते. पण ज्यावेळी आपण एस्प्रेसो कडे पाहतो त्यावेळी असं वाटतं की ही मारुतीची गाडीच नाहीये, कारण त्या गाडीचा लुक अजिबात चांगला नाहीये.
ती गाडी एकदम क्रॅम्प्ड वाटते, असा एकदम बॉक्स केला की काय मारुतीनं असं वाटतं. त्या गाडीची सेफ्टी रेटिंग 0 स्टार सेफ्टी रेटिंग त्या गाडीला मिळालेलं आहे. त्या गाडीमध्ये स्पेस चांगला नाहीये, त्या गाडीमधले फीचर चांगले नाहीयेत, इंजिन पण टिक टिक परफॉर्मन्स देतं. जर का तुम्ही 5 ते 6 लाख रुपये घालून एस्प्रेसो घेत असाल तर त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हे मारुतीमध्येच अवेलेबल आहे. तुम्ही नक्कीच ते एक्सप्लोर करू शकता, कारण एस्प्रेसोचा लुक तर अजिबात चांगला नाही. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की त्या गाडीचा लुक मला तरी आवडत नाहीये, कारण ती गाडी तशी दिसत नाहीये. कारण एवढी छोटी गाडी तुम्ही तिला एवढा बॉक्सी शेप दिलाय, त्यामुळे ती वेगळीच गाडी, त्या गाडीचा रोड प्रेझेन्स अगदी वेगळाच वाटतो तो. त्यामुळे तिला भयंकर ट्रोल केलं जातं सोशल मीडियावरती, आणि त्या गाडीचा ऍक्च्युअली लुक खराबच आहे आणि मारुतीने ती चुकूनच गाडी बनवलेली आहे. तर मित्रांनो, ह्याच बजेटमध्ये म्हणजे 5 ते 6 लाखामध्ये तुम्ही एखादी सेकंड हँड गाडी घेऊ शकता. ती अप्पर सेगमेंट मधली चांगली गाडी तुम्हाला मिळू शकते. मारुतीचीच बोलेनो तुम्हाला या प्राइस सेगमेंट मध्ये मिळू शकते, मारुतीचीच डिझायर तुम्हाला या प्राइस सेगमेंट मध्ये मिळू शकते, स्विफ्ट मिळू शकते. अशा गाड्या तुम्ही घेऊ शकता. जर का एस्प्रेसो अजिबात प्रॅक्टिकलच गाडी नाहीये, तिचं इंजिन पण एवढं पॉवरफुल नाहीये, तर ती गाडी 2025 मध्ये घेण्याचा कोणताही सेन्स बनत नाही. याच्याऐवजी मित्रांनो, तुम्ही मारुतीचे अल्टो घेऊ शकता. अल्टो जी आहे त्यामध्ये आता 1 लिटरचं इंजिन येतं, त्यामुळे ते इंजिन चांगलं आहे, के सिरीज इंजिन आहे ते, त्यामुळे त्या परफॉर्मन्स चांगला आहे, पॉवर चांगली आहे, गाडीमध्ये स्पेस चांगला आहे, गाडीचा लुक चांगला आहे. आणि अल्टो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जर का रस्त्यावरती निघालात तर प्रत्येक अर्ध्या तासाला तुम्हाला 2 अल्टो दिसतील, एवढे अल्टो मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे त्या गाडीची रिसेल व्हॅल्यू खूप चांगली आहे. आणि जर का तुम्ही एस्प्रेसो घेतला तर तुम्ही ती गाडी विकताना नाके 9 याल, कारण त्या गाडीला रिसेल व्हॅल्यू काहीच नाही. एस्प्रेसो घेण्याची कोणाची इच्छा आता तर नाहीये. तर त्यामुळे 2025 मध्ये जर का तुम्ही एखादी गाडी कन्सिडर करत असाल आणि तुमचं बजेट 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत असेल तर एस्प्रेसो चुकूनही घेऊ नका. मारुतीच्या दुसऱ्या गाड्या तुम्ही बघू शकता. जर का तुम्ही थोडंसं बजेट वाढवलं तर तुम्हाला मारुतीचीच वॅगनार जी बेस्ट कार आहे, जिचा कम्फर्ट चांगला आहे, जी प्रॅक्टिकल कार आहे ती मिळू शकते, किंवा टाटाची टॅगो मिळू शकते. या दोन्ही कार तुम्ही घेऊ शकता. 5व्या नंबरवरती जी कार आहे मित्रांनो ती येते महिंद्राकडून, आणि ती सर्वांची फेवरेट आहे, माझी पण फेवरेट आहे. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण विचार करतो ना, त्यावेळी ती गाडी आता सेन्सिबल बनत नाहीये 2025 मध्ये. ती आहे मित्रांनो महिंद्राची थार, ती 3 डोअर थार. मी थार रॉक्स बद्दल बिलकुलही बोलत नाहीये, मी 3 डोअर थार बद्दल बोलत आहे. मित्रांनो, ही जी 3 डोअर थार आहे, या गाडीचा लुक असेल, रोड प्रेझेन्स असेल, या गाडीची कॅपेबिलिटी असेल, एकदम बेस्ट आहे. एवढ्या पैशामध्ये असला परफॉर्मन्स, एवढा खतरनाक लुक, एवढा चांगला रोड प्रेझेन्स कोणतीही गाडी दुसरी देत नाहीये. पण ज्यावेळी आपण एखादी फॅमिली कार म्हणून विचार करतो त्यावेळी ही गाडी मागं राहते, खूप मागं राहते. कारण जी थार घेतात ना लोक, ते फक्त शो ऑफ करण्यासाठी घेतात. ऍक्च्युअली प्रॅक्टिकली थार तुम्ही वापरू शकत नाही लॉंग ट्रिपला, किंवा तुम्हाला जर का फॅमिली सोबत कुठे जायचं असेल अशा वेळी तुम्ही थार कन्सिडरच करू शकत नाही. कारण मित्रांनो, त्या गाडीमध्ये बूट स्पेस नाहीये, रिअर सीट वरती पण जागा नाहीये. त्या गाडीमध्ये फक्त तुम्ही 2 जण आरामात जाऊ शकता, म्हणजे कम्फर्टेबली जाऊ शकता. त्यानंतर गाडीच्या रिअर सीट वरती जाण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो. गाडी महिंद्रानं खूप चांगली बनवलेली आहे. फक्त जर का तुम्हाला लुक, रोड प्रेझेन्स पाहिजे असेल तर तुम्ही थारकडे जाऊ शकता. थार 3 डोअर अजिबात घेऊ नका. महिंद्राचा दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे थार रॉक्स. वन ऑफ दी बेस्ट कार आहे, जिची ऑफ रोड कॅपेबिलिटी चांगली आहे, जिचा रोड प्रेझेन्स चांगला आहे, जिच्यामध्ये स्पेस आणि कम्फर्ट खूप चांगला आहे, जिचं मायलेज चांगला आहे, जिच्यामध्ये पॉवरफुल इंजिन मिळतं. सेम गाडी महिंद्रानं बनवलेली आहे, 5 डोअर थार म्हणजे थार रॉक्स तुम्ही कन्सिडर करू शकता. पण मित्रांनो, तुम्ही चुकूनही 3 डोअर थार घेऊ नका. त्या गाडीला घेण्याचा 2025 मध्ये कोणताही सेन्स बनत नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त शो ऑफ करण्यासाठी आणि ऑफ रोडिंग करण्यासाठी, तुम्ही जर का ऑफ रोडिंग साठी जात असाल कुठं आणि तुम्हाला जर का फक्त ऑफ रोडिंग साठी कार घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच 3 डोअर थार घेऊ शकता. ती गाडी वाईट अजिबात नाहीये, त्या गाडीमध्ये एकही वाईट गोष्ट नाहीये, फक्त त्या गाडीमध्ये स्पेस नाहीये. आणि त्या गाडीचं सस्पेन्शन सेटअप जे आहे ते ऑफ रोडिंग साठी बनवलेलं आहे, थोडंसं स्टिफर साईडला आहे. त्यामुळे हायवेवरती तुम्हाला कम्फर्टमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, आणि ती गाडी तुम्ही 100 पर्यंत क्रूज करू शकता हायवेवरती. त्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येत नाही की या गाडीला आपण अजून थोडंसं स्ट्रेच करू शकतो. करणारे खूप फास्ट चालवतात, पण तो कॉन्फिडन्स जो असतो ना, जो आपल्या सर्वसामान्य माणसांना जो कॉन्फिडन्स पाहिजे असतो गाडी चालवताना, तो तुम्हाला हायवेवरती ती गाडी देणार नाहीये, ज्या प्रमाणात बाकीच्या गाड्या तुम्हाला देतील. त्यामुळे तुम्ही ह्या बजेटमध्ये, किंवा तुम्हाला जर का अशी चांगली दिसणारी, ऑफ रोडिंग करणारी आणि सगळ्या गोष्टींनी प्रॅक्टिकल जर का कार पाहिजे असेल तर तुम्ही थारच्या ऐवजी थार रॉक्स नक्कीच कन्सिडर करू शकता. मित्रांनो, मी ज्या गाड्यांबद्दल बोललो आहे त्यापैकी कोणतीही गाडी जर का तुमच्याकडे असेल आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या चुकीच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो, हीच होती माहिती, 5 गाड्या ज्या 2025 मध्ये तुम्ही बिलकुलही घ्यायच्या नाहीयेत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.